प्लीज व्हिडिओवरती जर क्लिक केलं असेल तर व्हिडिओ कंप्लीट बघा. हा एंटरटेनिंग आणि तुम्ही काहीतरी शिकणार आहात ह्या व्हिडिओमधून. तर आजची रेसिपी आज आपण बनवणार आहोत बोंबील आणि वांग्याची रस्सा भाजी. तर ही वांगं आणि बोंबील किंवा बोंबील आणि वांगं रस्सा भाजी आपण कशी बनवलेली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला सुरुवात केलेली आहे. तर आपण इकडे घेतलेले आहे मस्तपैकी मार्केटमधून आणलेले हे बोंबील आहेत आणि बोंबीलची साईज तुम्ही बघू शकता, भरपूर मोठे बोंबील आपण या बोंबील आणि वांग्याच्या रस्सा भाजीमध्ये यूज करणार आहोत. तर सर्वप्रथम काय केलेलं आहे, आईने इकडे फटाफटमध्ये बोंबील साफ केलेलं आहे. फटाफटमध्ये नाही, आपण फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण की आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून. कारण की तुमचा वेळ हा भरपूर महत्त्वाचा आहे आणि आमचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल मी तुमचा धन्यवाद देतो. तर हे बोंबील चांगले आपण काय करणार आहोत, आईने इकडे स्वच्छ करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. फटाफटमध्ये काम चालू आहेत आणि हे बोंबील आपण मार्केटमधून आणलेले आहेत आणि हे एकदम फ्रेश आहेत. तर हे तुम्ही बघत आहात, हे मोठे मोठे बोंबील आहेत आणि हे बोंबील आपण काय केलेले आहेत, गरम पाण्यामध्ये 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लागणारी जी कचकच असते, जी रेती असते, अननेसेसरी काही त्यात धूळ असेल तर ही सर्व ह्या प्रोसेसमधून निघून जाते. आपण 2 वेळा ते पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहे, गरम पाण्यामधून ते काढलेले आहेत, तर ते साफ करून घेतलेले आहे. आणि इकडे मित्र आपण घेतलेला आहे ओला मसाला. ओला मसाल्यामध्ये आपण घेतलेले आहेत प्रोडक्ट्स. कांदा घेतला आहे, कोथिंबीर, लाल मिरच्या घेतलेल्या आहे, आलं लसूण खसखस घेतलेलं आहे, खोबरं, धने, जिरे हे सर्व इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि वांगं, जे आपलं सेकंड मेन प्रोडक्ट असणार आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे 1 चम्मच हळद घेतलेली आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे 1.5 चम्मच, जेणेकरून आपल्या रश्श्याला चांगला कलर यावा. आणि त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ, हे चवीनुसार घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण तुम्ही बघत आहात आईने जे आपण वांगी घेतलेली त्याला कापं करून घेतलेले आणि त्यात हा वाटणाचा जो मसाला आहे, हा मसाला एकदम भरून टाकणार आहे आणि त्यानेच आपल्या वांगं आणि बोंबील या रस्सा भाजीला टेस्ट येणार आहे. तर मित्र हो, हा मसाला जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया आणि इकडे हे सर्व मसाले आपण ह्याच्यामध्ये स्टफ करून घ्यायचे, जेणेकरून तो जो अर्क असतो मसाल्यांचा तो आपल्या वांग्यांमध्ये उतरला पाहिजे. तर सर्वप्रथम आईने 2 चमचे तेलामध्ये कडकडून कापलेलं तेल आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता घेतलेला आणि बोंबील आता ह्याच्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. आणि बोंबील म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, जे नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि येस त्यांना सगळ्यांच्या तोंडालाच पाणी सुटतं. आणि बोंबीलची रस्साभाजी म्हटल्यावर काहीतरी औरच असते. ही रस्साभाजी आपण लंच आणि डिनरसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकते मित्र हो. इकडे आपण टाकलेला आहे आता कांदा. आता काय करायचं, आपल्याला कांदा जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत बोंबील कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता मस्त अशी रंगसंगती झालेली आहे. आता बोंबील मस्तपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि कोणाकोणाला इथे बोंबील वांगं आवडतं त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. ही रेसिपी भरपूर सुंदर रेसिपी होणार आहे. इकडे आपण ॲड केलेलं आहे मीठ. आणि बघता व्हिडिओला प्लीज, आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला आहात तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की ते फ्री आहे, त्याला पैसे द्यायला लागत नाही. तर तुम्ही बघू शकता आपण इकडे बोंबील चांगले ब्राऊन झालेले आहेत. त्याच्यानंतर आपला जो कांदा आहे तो चांगला ब्राऊन झालेला आहे आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांनी आपण आपला टमाटर जे आहे ते आता फ्राय करून घेणार आहोत मस्तपैकी. त्यासाठी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले टमाटर चांगले फ्राय होणार आहे आणि ही डिश अशी सुंदर होणार आहे ना, तुमच्या तोंडाला आय थिंक पाणी सुटलं असेल हे व्हिडिओ बघून. तर येस, आता त्याच्यानंतर 5 मिनिटांनी आपण हे टाकलेले आहेत आपले वांगे, जे आपण मसाल्याने स्टफ करून घेतलेले आहेत. आता हे फटाफटमध्ये आपले सगळे इन्ग्रेडियंट्सना एकजीव करून घ्यायचे आहेत. आणि ही जी रेसिपी आहे या रेसिपीमध्ये तुम्ही काहीतरी नवीन शिकणार आहात, कारण की प्रत्येकजण ते म्हणणारा असतो की नाही तुम्ही काय वेगळं दाखवता, आम्ही तर हे दररोज आमच्या घरी बनवत असतो किंवा आम्ही हप्त्यातून एकदा तरी बनवत असतो. परंतु प्रत्येकाची घरची बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि ही जी आम्ही पद्धत बनवलेली आहे ही एकदम बोलतात ना की एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. तुम्ही जर एका रेस्टॉरंटमध्ये जर गेले तर नक्की तुम्हाला अशाच पद्धतीने जो मसाला असतो तोच वापरला जातो. इकडे आपण टाकलेलं लाल मिरची पावडर जसं मी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर हळद ॲड केलेली आहे. आणि ही टेस्टी प्रोसेस मसाल्याची तुम्हाला जर बघायची असेल तर नक्की कमेंट करा, आम्ही तो मसाला कसा बनवतो. तर येस, त्या मसाल्यामध्ये तुम्ही भरपूर प्रकारचे रस्सा बनवू शकता. तर हा आपला आहे मसाला ओला वाटणाचा. तर आपण इकडे टाकलेला आहे. आपण थोडासाच मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा, कारण की आपण ऑलरेडी जो आपला वाटणाचा मसाला होता तो आपल्या वांग्यांमध्ये जो आहे मित्र हो स्टफ करून घेतलेला आहे. तर आपल्याला मसाल्याने जास्त असं बोलतात ना की घट्ट रस्सा करायचा नाही आहे. आपले बोंबील आणि वांगी हे फक्त आपल्याला
त्याच्यामध्ये बुडवायचे आहेत आणि त्याचा अर्क ह्या बोंबील आणि वांग्यामध्ये गेला पाहिजे, अशी प्रोसेस झाली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता सर्व काही प्रमाणात आपण घेतलेलं आहे. इकडे आपण 2 कप पाणी टाकलेलं आहे. म्हणजे बोंबील फ्राय झाल्यावरती आणि वांग्यांमध्ये चांगला मसाला मिक्स झाल्यावरतीच आपण आता वांगे आणि बोंबीलला बॉईल करून घेणार आहोत. तर त्या प्रोसेसमध्ये जातात 5 ते 10 मिनटं. तर ही तुम्हाला 5 मिनटानंतरची दृश्य दाखवतो आहे. मस्तपैकी आईने इथे कोथिंबीर टाकलेली आहे. जास्त वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनटामध्ये आपली डिश होते. मस्त अशी फटाफट होणारी डिश आहे मित्रहो. तुम्ही जर ही रेसिपी आत्तापर्यंत पाहिली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा मुंबईकर आई चॅनलला. तर इथे आईने काय केलेलं आहे, आता ही डिश आता साईड डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि इकडे आपल्याला डेकोरेशन चालू केलेलं आहे कोथिंबीर बरोबर. तुम्ही बघू शकता बोंबील वांग प्रॉपरली शिजलेले आहेत. तो रस्सा बघा तुम्ही, मस्त अशी तर्री आलेली आहे. भाताबरोबर भाकरीबरोबर चुरून मुरून खायला तर मस्त अशी टेस्ट लागणार आहे त्याची. तर नक्की अशा प्रकारे तुम्ही करून बघा. तुमच्या रेसिपीला नक्कीच दाद मिळेल तुमच्या घरच्यांकडून. आणि येस, मुंबईकर आई चॅनलला सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.